आज मी तुम्हाला काळ्या वाटाण्याचं मोड आलेले सांबार बनवण्यासाठी मसाला कसा तयार करतात ते दाखवते। इथे मी 1 वाटी सुकं खोबरं घेतले, ते बारीक किसून आता मी भाजण्यासाठी तव्यामध्ये घेतले। 1 वाटी सुकं खोबरं, 1 गड्डी लसूण आणि 1 वाटीसाठी 2 मोठे कांदे। मी कांदा भाजून घेते। कांदा भाजण्यासाठी आपल्याला 5 ते 7 मिनिटं लागतील। कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। आता मी नंतर तुम्हाला कांदा भाजत आला तर दाखवते। खोबरं आणि लसूण आपण पहिले मिक्सरला बारीक करून घेतले। आता आपला कांदा भाजून तयार आहे। एवढा लाल होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा। तर मी गॅस बंद करते। काळे वाटाणे 2 दिवस अगोदर भिजत घालून असे मोड काढून घेतले। ते आता मी धुवून स्वच्छ कुकरला 3 ते 4 शिट्ट्या लावून घेते। नंतर तुम्हाला फोडणी कशी करायची ते दाखवते। आता इथे आपले वाटाणे उकडायला ठेवलेले 4 शिट्ट्या देऊन तयार झाले। आपण आपला कुकर उघडून बघूया। आपले वाटाणे शिजून तयार आहेत। पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्या। आपलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या, टाकून द्यायच्या। आपला लसूण लालसर झाला की त्याच्यामध्ये घरगुती आपला 2 चमचे लाल मसाला टाकून द्यायचा। लगेच त्याच्यामध्ये हे वाफवलेले काळे वाटाणे मिक्स करून द्यायचे। नंतर आपल्याला जेवढं पातळ घट्ट पाहिजे तेवढं आपण पाणी घालून वाढवून घ्यायचं। ते मी 1.5 ग्लास पाणी घालून घेतले। आता मी स्वादानुसार मीठ टाकून घेते। पाव चमचा हळद टाकून घेते। पण जे वाटण केलं होतं कांदा लसूण खोबरं भाजून त्याचं हे मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेते थोडंसं 2 चमचे। आपल्याला जेवढं पातळ घट्ट पाहिजे तेवढं। सांबार म्हटल्यानंतर थोडं पातळच पाहिजे, जास्त घट्ट नाही करायचं। परत एकदा आपण सगळं मिक्स करून 5 मिनिटं उकळू द्यायचं। आता आपलं सांबार हे उकळून खाण्यासाठी तयार।